विरोधकांनी मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती। नागपूरमध्ये पत्रकारांच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट। पंतप्रधान होणं हा माझ्या आयुष्याचा उद्देश नाही, तर विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांकडून पंतप्रधान पदाचा प्रस्ताव आल्याचाही नितीन गडकरींकडून दावा। गडकरींकडे कोणी भूमिका मांडली असेल तर त्यात गैर काय? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा सवाल। नितीन गडकरींसारख्या नेत्याची देशाला गरज। गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच होईल, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। ऑफर देणाऱ्याचं नाव गडकरींनी सांगायला हवं। गडकरी पंतप्रधान होणार असतील तर आनंदच, नाना पटोलेंचं वक्तव्य। सध्या या देशासाठी नरेंद्र मोदीच एकमेव ऑप्शन। गडकरींनी पंतप्रधान पदासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरती मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न तेव्हाही पाहिलं नव्हतं आणि आताही नाही। शिर्डीमध्ये पेन्शनधारकांच्या महाअधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत। राज्याची सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेकडे येणार। वैजापूरच्या सभेमध्ये खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। मराठवाडा दौऱ्याच्या पूर्वी उद्धव ठाकरेंनी शिर्डीत घेतलं साईबाबांचं दर्शन। कोपरगावमध्ये जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनाला उद्धव ठाकरेंनी लावली उपस्थिती। महाविकास आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करणार। शिर्डीमध्ये पेन्शनधारकांच्या कार्यक्रमामध्ये महाअधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। पंतप्रधान पदाची पेन्शन अदानींकडून येते का? जुनी पेन्शन योजनेवरून संजय राऊतांचा सवाल। जुन्या पेन्शन एवढीच नवी पेन्शन मिळणार। नव्या पेन्शनचं समर्थन करणाऱ्या दीपक केसरकरांच्या विरोधात कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी। पेन्शन मिळत नसल्याचा पंढरपूरमध्ये धनगर आंदोलनाच्या दरम्यान उपोषणकर्ते योगेश धरम यांची प्रकृती खालावली। उपचारासाठी तातडीनं रुग्णालयामध्ये केलं दाखल। धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतची बैठक संपली। कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळाला आश्वासन। यासाठी समिती गठीत करण्याच्याही मुख्यमंत्र्यांच्या सूचना। बहिणींना 1,500 रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवार यांचा शिंदे सरकारला सल्ला। राज्यातल्या महिलांना आम्हीच तुमचे भाऊ असं सांगण्याची स्पर्धा सुरू। उद्धव ठाकरे यांचा महायुतीला टोला। नांदेडमध्ये लाडक्या बहिणींशी संवाद आणि साडी वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन। मात्र साड्या घेण्यासाठी महिलांची झुंबड। गोंधळ झाल्यानं आयोजकांनी कार्यक्रम बंद केला। अरविंद केजरीवाल यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा। 2 दिवसांनंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार। राजीनामा देण्याआधी जनतेशी संवाद साधणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती। महाराष्ट्रासोबत दिल्लीतल्याही निवडणुका घ्या, अरविंद केजरीवाल यांची मागणी। दोन दिवसांमध्ये आपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार। विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये नवा मुख्यमंत्री ठरवणार असल्याची केजरीवालांची माहिती। भ्रष्टाचारामुळे केजरीवाल तुरुंगात गेले। आपली मलिन झालेली प्रतिमा सावरण्यासाठी केजरीवालांकडून स्टंटबाजी। प्रवीण दरेकरांची टीका। केजरीवाल यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली। अतिशय गलिच्छ राजकारण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष करतायत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। केजरीवालांचा राजीनामा देण्यासंदर्भातचं भाष्य म्हणजे उशिरानं सुचलेलं शहाणपण। केजरीवालांनी राजकारण करावं हे मी त्यांना सुरुवातीपासूनच सांगत होतो। अण्णा हजारे यांचं वक्तव्य। आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावरती गुन्हा दाखल। अटक केलेल्या संशयितांना दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा पोलीस तपासामध्ये समोर। माजी नगरसेवकानं माझी सुपारी दिल्याचा सुधाकर बडगुजर यांचा आरोप। तसंच गोळीबार करणारा आरोपी रोहित मल्ल्यासह इतर 8 आरोपी फरार असल्याचाही बडगुजर यांचा दावा।
आरपीआय शहर अध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांकडून मारहाण। सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांचं नाव घेण्यासाठी पोलिसांकडून आरोपींवरती दबाव। ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा आरोप। सुधाकर बडगुजर यांच्या विरोधामध्ये षडयंत्र सुरू। जाधव गोळीबार प्रकरणामध्ये बडगुजर परिवाराला अडकवण्याचा प्रयत्न। ठाकरे गटाचे दत्ता गायकवाड यांचा महायुतीवरती आरोप। नाशिकमधील जाधव गोळीबार प्रकरणामधील 5 संशयित आरोपींना 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, परंतु सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक याला अद्यापही अटक नाही। सुधाकर बडगुजर यांनी सावध राहावं। गोळीबार प्रकरणावरून आमदार नितेश राणे यांचा बडगुजर यांना इशारा। शरद पवार धुळ्याच्या दौऱ्यावर असताना भाजप आमदार अमरीश पटेल यांनी केलं पवारांचं स्वागत। शरद पवार आणि अमरीश पटेल यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण। मनोज जरांगे आणि राजेंद्र राऊत यांच्यामधील मतभेद मिटवण्यासाठी मराठा मोर्चाचा पुढाकार। अंतरवाली सराटी आणि बार्शीमध्ये जाऊन ज्येष्ठ समन्वयकांनी घेतली दोघांची भेट। एकमेकांवरती टीका करणं टाळून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। भुमरेंकडून मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 18 सप्टेंबरला सुनावणी। मागच्या आठवड्यामध्ये चीफ जस्टिस नसल्यामुळे आणि इतर केसेसमुळे सुनावणी झाली नव्हती। 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये ज्यांना सरकार टिकवता आलं नाही ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार? आणि प्रवीण दरेकर यांची उद्धव ठाकरेंवरती टीका, तर महायुतीचे सरकार येणार असल्याचा दरेकर यांचा दावा। महाराष्ट्रात जर काँग्रेसचं सरकार आलं तर हिंदूंना त्रास होईल, नितेश राणे यांचं वक्तव्य। रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज जलील तिरंगा रॅली घेऊन मुंबईला जाणार। 23 तारखेला मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची जलील यांची प्रतिक्रिया। मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव मतदारसंघातील 694 कोटींच्या रस्त्याचं उद्घाटन। पिंपळस ते येवला या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 560, तर लासलगाव ते विंचूर खेड लेझुंगे या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 134 कोटींचा निधी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 26 सप्टेंबरला पोहऱ्या देवीचा दौरा। दौऱ्याची जोरदार तयारी सुरू। कांदा निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कामध्ये बदल केल्यानंतर कांदा निर्यातीला येणार वेग। श्रीलंका, बांगलादेश, गल्फ कंट्री, मलेशिया या देशातून कांद्याच्या मागणीला सुरुवात। कांदा निर्यातदारांची माहिती। खाद्यतेलाच्या किमतीमध्ये अचानक वाढ झाल्यानं ग्राहकांना फटका। राज्यभरामध्ये खाद्यतेलाचे भाव प्रति किलो 20 ते 25 रुपयांनी वाढल्याचं समोर। शेतकऱ्यांच्या खिशामध्ये 4 पैसे येत असतील तर सर्वसामान्यांनी थोडीफार कळ सोसावीच। खाद्यतेलाच्या किमती वाढल्यावरती रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया। 2 दिवसात चांदीच्या किमतीमध्ये 7,000 रुपयांनी वाढ। किलोचा दर 91,000 रुपयांवरती। सोनंही 2,000 रुपयांनी महागलं। UIDAIनं पुन्हा एकदा वाढवली डेडलाईन। 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट विनाशुल्क होणार। भिवंडी ग्रामीण विधानसभा परिसरामध्ये ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास थळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन। लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू। पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाची चरणस्पर्श रांग उद्यापासून बंद, तर मुखदर्शनाची रांगही रात्री 12 पासून बंद। सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव। उद्या सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये लिलाव होणार। गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज। मूर्तीच्या विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलावांची निर्मिती, तर भाविकांच्या सेवेसाठी 12,000 अधिकारी आणि कर्मचारी तैनात। गणपती विसर्जन झाल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू। कोकणातील सर्वच रेल्वे स्थानकांवरती प्रवाशांची गर्दी। कोकण रेल्वेवरती धावणाऱ्या हॉलिडे एक्सप्रेसलाही चांगला प्रतिसाद। विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी। जुन्या पुलांवरती एका वेळी
10 नागरिकांना आणि मिरवणूक थांबवण्याला बंदी, तसंच ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये, पोलिसांच्या सूचना। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं पुणे शहरातील 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद, तर विसर्जन मार्गांवरही वाहने लावण्यास मनाई असणार। पुण्यात विसर्जन मिरवणुकीमध्ये उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक वापरल्यास यंत्रणा जप्त होणार। डीजे विरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा कारवाईचा इशारा। पुण्यात विसर्जनासाठी पीएमपीएमएल कडून बसचं नियोजन, रस्ते बंद असल्यानं गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीएल कडून बसेसची सुविधा। नागपूरमध्ये सर्वच नैसर्गिक तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला नागपूर महानगरपालिकेकडून बंदी, फक्त कृत्रिम तलावांमध्ये करता येणार विसर्जन। भंडारा जिल्ह्यातील सर्व तलाव, धरण, नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। शिवनी बांधाचं सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडलेल्या गणेश भक्तांची पावसामुळे धावपळ। गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, 4000 हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालं असून तात्काळ पंचनामे करा, आत्राम यांचे निर्देश। नदीपात्रामधून प्रवास करत डॉक्टरांनी केली महिलेची प्रसूती। नंदुरबारच्या अक्राणी तालुक्यातली घटना, बांबूच्या झोळीतून प्रवास करत गाठली रुग्णवाहिका, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे जुळ्या बाळांसह महिला ही सुखरूप। एसटी प्रवासामध्ये अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा, एसटी प्रशासनाच्या प्रवाशांना सूचना। एसटी प्रशासनाकडून आगार प्रमुखांचा नंबर प्रत्येक बसमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार। पुणे बंगळुरू महामार्गावरील तवंदी घाटामध्ये भीषण अपघात, कंटेनर, 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची एकमेकांना धडक, अपघातात 3घांचा जागीच मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी। मुंबईच्या दहिसर परिसरामध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावरती हिट अँड रनची घटना, भरधाव कारची दुचाकीला धडक, यामध्ये 17 वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू। जालन्यातल्या परतूर शहरामध्ये जुन्या वादातून घरावरती गोळीबार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, या प्रकरणामध्ये पोलिसांकडून 2 आरोपींना अटक। रायगड माणगाव कचेरी रोडवरती भीषण अपघात, कारची दुचाकीला धडक, अपघातात 2 जखमी, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। गोंदिया शहरालगत असलेल्या रामेश्वरम कॉलनीमधील बेपत्ता महिलेचा मृतदेह 6 दिवसांनंतर सापडला। 2 मजली घर नाल्यामध्ये कोसळल्यानं ही महिला झाली होती बेपत्ता। बीडच्या परळीमध्ये बिलाल प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकाकडून 12 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षक साजिद सलीम शेखच्या विरोधात पोक्सो अंतर्गत परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जळगावमध्ये पतीला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या शासकीय आशादीप संस्थेच्या अधीक्षिका मयुरी राऊत यांचा हृदयविकारानं मृत्यू, पत्नी गेल्याची बातमी ऐकून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, सीओ छळत होते असा केला आरोप। जालन्यातील परतूर शहरामध्ये शस्त्र बाळगणाऱ्या 2 आरोपींना अटक, आरोपींकडून 5 गावठी बंदूक, 3 तलवार, 3 कोयते आणि चाकू जप्त। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाच्या जवळ भीषण अपघात, पिकअप वाहनानं 4 चाकीला धडक दिल्यानं 4 जणांचा मृत्यू। पिंपरी चिंचवड शहरामधील मोशीमध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवरती हल्ला, हल्ल्यामध्ये चिमुकली गंभीर जखमी, या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते मुंबईमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण, कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, मंगल प्रभात लोढा यांचीही उपस्थिती। अभियंता दिनाच्या निमित्तानं देण्यात येणारा सीओईपी अभिमान पुरस्कार, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या सीओईपीच्या 6 माजी विद्यार्थ्यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। पुण्यातील पुनरावर्तन संस्थेचा पर्यावरणपूरक उपक्रम, मूर्ती विसर्जन केलेल्या शाडूच्या मातीचं संकलनावरून पुन्हा मूर्तिकारांना देतात मोफत। परभणीमध्ये धनगर समाजाकडून मेघालयचे राज्यपाल CH विजयशंकर यांचा नागरी सत्कार, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सोहळा संपन्न। नवी मुंबई महानगरपालिकेकडून एक पेड मां के नाम
या वृक्षारोपणाच्या अभिनव उपक्रमाला सुरुवात। उपक्रमामध्ये 150हून अधिक तृतीयपंथीयांचा सहभाग। यामध्ये 300 फळझाडं लावण्यात येतील। मिशन सेव्ह मदर अर्थ अंतर्गत नवी मुंबई पासून राजस्थानपर्यंत 1 लाख वृक्ष लावण्यात येणार। विराज वानखेडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार। राजस्थानच्या शाहपुरा या जिल्ह्यामध्ये काल एका धार्मिक मिरवणुकीमध्ये झालेल्या दगडफेकीच्या विरोधात लोकांची निदर्शनं। मशिदीमधून दगडफेक झाल्याचा लोकांचा आरोप। उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या 10वर। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरूच। पूर्व रोमानियामध्ये मुसळधार पावसामुळे 4 जणांचा मृत्यू। लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू। 2 मृतदेह काढले बाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।